नागपूर शहरात प्रेम प्रकरणातून घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजपेयी नगर परिसरात जोरान मुस्तफा शेख या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचा कट रचला गेला असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात 4 विधी संघर्षित युवकांसह संबंधित युवतीलाही अटक केली असून आरोपींनी हत्या संगनमताने केल्याची कबुली दिली आहे। कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 9 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार वाजपेयी नगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे। मृतक जोरान मुस्तफा शेख आणि मुख्य आरोपी हे दोघेही एका मुलीवर प्रेम करीत होते। याच कारणावरून त्यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता। मुख्य आरोपीने जोरीनला इंस्टाग्राम कॉल करून भेटीसाठी बोलावलं। जोरान ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात जोरान गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। तांत्रिक तपास आणि चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात 4 विधी संघर्षित युवकांना ताब्यात घेतलाय। धक्कादायक म्हणजे या प्रकरणात संबंधित युवतीलाही आरोपी करण्यात आलं असून तिलाही अटक करण्यात आली आहे। पोलीस चौकशीत आरोपींनी ही हत्या संगनमताने केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। वाजपेयी नगर अशरफी मस्जिद जवळ मृतक जोरान मुस्तफा शेख याला इंस्टाग्राम वरून एक कॉल आला होता आणि त्या कॉलवरून तो घटनास्थळी गेला असता त्या ठिकाणी त्याचा धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला होता। नमूद गुन्ह्याच्या तपासात आम्ही त्या इंस्टाग्राम आयडी वरून एक विधी संघर्षित बालक 17 वर्षाचा याला ताब्यात घेतले होते आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान असे आढळून आले की त्या ठिकाणी घटनास्थळी एकूण 4 विधी संघर्षित बालक होते। त्या 4ही विधी संघर्षित बालक वय वर्ष सर्व राहणार 17 वर्ष आहे आणि सर्व राहणार अशरफी मस्जिद कडे वाजपेयी नगर येथील आहेत। त्या 4ही विधी संघर्षित बालकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यानंतर एक विधी संघर्षित बालिकेचा सुद्धा त्या गुन्ह्यात सहभाग दिसून आला। तिला सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात त्या 5ही जणांचा सहभाग दिसून आलेला आहे। यात स्टोरी अशी आहे की जो विधी संघर्षित बालक आहे एक ज्यांनी इंस्टाग्रामवरून कॉल केला होता त्याचे या विधी संघर्षित बालिका जी आहे हिच्यासोबत अफेअर होते। तसेच मृतकचे सुद्धा काही दिवसापूर्वी तिच्यासोबत अफेअर होते आणि त्या एकाच मुलीसोबत दोघांचे अफेअर असल्याने या दोघांमध्ये भांडणे झाली। त्यावेळी ही विधी संघर्षित बालिका सुद्धा जो आरोपी आहे विधी संघर्षित बालक त्याच्या बाजूने ही गेली आणि तिने सुद्धा जो काही कट रचला या विधी संघर्षित बालकांनी याला मारण्याचा त्यांच्यात जेव्हा तू मैमे झाली तेव्हा या विधी संघर्षित बालकांनी त्याला मारण्याचा कट रचला आणि त्या कट रचून त्याला त्या ठिकाणी बोलावलं आणि बोलवून त्याला गंभीर जखमी करून ठार केलं। त्या कटात विधी संघर्षित बालिका जी आहे जी दोघांची प्रेमी होती तिचा सुद्धा सहभाग दिसून आल्याने आम्ही तिला सुद्धा ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात बाल सुधारगृहात पाठवले आहे। माझं सर्वांना आव्हान आहे हे 16-17 वर्षाच्या मुलांना की अशा प्रेम प्रकरणात पडू नका। या प्रेम प्रकरणावरून बऱ्याच वेळी विधी संघर्षित बालकांचे भांडणं होतात आणि त्यात मुलींचा सुद्धा आम्ही या गुन्ह्यात मुलीला सुद्धा आरोपी बनवलेला आहे। त्यामुळे सर्व मुलींना पण माझं सांगणं आहे 16-17 वर्षाचे की हे तुमचं वय प्रेम करायचं नाही आहे आणि आई वडिलांवर प्रेम करायचं तुमचं वय आहे। तुम्ही इतर बाहेरच्या मुलांसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून त्यांच्यात भांडणं निर्माण करून अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात। त्यामुळे सर्व 16-17 हे जे यंग जनरेशन आहे यांना विनंती आहे की तुम्ही या प्रेम प्रकरणाच्या भांडणात पडू नका। यातून अशा प्रकारचे निर्घृण खून सुद्धा होत आहेत।